जय श्री कृष्ण। मी ना आज तुम्हाला भरपूर कांदा घालून धपाटे कसे केले आहे ते दाखवत आहे। त्यासाठी मी मिक्स पीठ तयार करून ठेवलेलं आहे। ते कसं ठेवले त्याचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे। तरी पण इथे मी तुम्हाला फक्त सांगते की गहू, ज्वारी, तसेच चण्याची डाळ आणि पोहे हे सगळं मंद आचेवर भाजायचं आणि त्याचं पीठ तयार करून ठेवायचं। आणि एक टिप सांगते त्याच्याबरोबर, हे भाजलेले डाळवे जे असतात ना ती अर्धी वाटी त्याच्यामध्ये टाकायचे। त्यामुळे काय धपाट्याला क्रिस्पीपणा येतो आणि टेस्ट पण छान लागते। तसेच आता याच्यामध्ये काय काय साहित्य घातले आहे ते मी सांगते। हे पीठ घेतले 3 वाट्या, बारीक चिरून कांदा घेतला 1 वाटी, तसेच लसूण, कोथिंबीर आणि धने, जिरे पावडर आणि लसूण कोथिंबीर वाटून घेतलेली आहे, हिरवी मिरची पण वाटलेली आहे, थोडेसे तीळ टाकले आहेत, तसेच हळद, मिरची पावडर हे सगळं टाकून थोडीशी तेलाची धार टाकायची आणि मग ते कोरडं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। मग त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतलं की मग पोळपाटावरती एक ओला कपडा करून ठेवायचा आणि चपाती किंवा आपण भाकरीला जेवढा उंडा घेतो ना तेवढा घेऊन ते व्यवस्थित थापून घ्यायचं सगळ्या बाजूनी एकसारखं। आणि मग तव्यावरती खरपूस, तुम्ही तूप खात असाल तर तूप लावून भाजा किंवा तेल लावून खरपूस भाजलं तरी चालतं। आणि मग ते गरमागरम दह्याबरोबर शेंगदाण्याची चटणी एकदम भन्नाट बेत, सोलापुरी स्टाईल, आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फेमस आहे हे धपाटं। तर अशा प्रकारे हे धपाट्याची रेसिपी मी पहिली पण एक करून दाखवलेली, त्याच्यात कांद्याची पात वगैरे टाकलेली। याच्यात वेगवेगळे आपण पालक टाकू शकतो, तसं दुधी भोपळा पण टाकू शकतो, असे वेगळ्या प्रकारचे धपाटे आपण करू शकतो। बघा, तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।